करी खातो. ऐका नाही, कोण आहे सुखरूप या विश्वामध्ये? खऱ्या अर्थानं सुखरूप म्हणजे देवा. रूप पाहता ढोचणी सुख झाले कोसाजणी. पण आपण सुख मागायला जातो कोणाकडे? जो सगळ्यात जास्त पैसेवाला आहे त्याच्या मागे पुढे पळतो, जो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे त्याच्या मागे पुढे पळतो. का? जर आज याचं पुढे केलं आणि उद्या मला 5-50 हजार लागले, एखादा लाख लागला तर हा बाबा मला पटकन दे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण मागे पळतो, पण कोणाच्या? पैसेवाल्याच्या मागे पळतो. आपल्याला वाटतं का इथं मला सुख मिळेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याच्याकडे जास्त धन आहे, तो सगळ्यात जास्त चिकट आहे, कंजूस आहे. तो त्याच्या जीवाला खात नाही, तुम्हाला काय दान धर्म करणार आहे? म्हणून पैसेवाल्याच्या मागे जाऊन तुम्हाला जीवनामध्ये कधीही सुख मिळणार नाही. याला कारण आहे, सुख देणारा बसलाय, पण कुठं बसलाय? चंद्रभागेच्या तिरी घुमे नाद हरी हरी वर करी विठू माऊली जरा जरी अशी मंदारी मंदारी अशी मंदारी मंदारी विठुराया सुख देणारा बसलाय कुठं? चंद्रभागेच्या तिरी गा घुमे नाद हरी हरी गा वारी करी गा विठू माऊली चरा चरी गा. कुठं बसलाय? सुख देणारा बसलाय कुठं? पंढरपुरामध्ये जंबू या दीपामात एक पंढरपुरा गाव कर्माचे नगर देखा कुठं बसलाय? पंढरपुरामध्ये बसलाय. तो खरंच स्वरूप आहे. आणि तुम्हाला जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर महिला मंडळात शरण गेलं पाहिजे. कुणाला? खऱ्या अर्थानं देवाला. आणि दुसरा मुद्दा, तुम्हाला जर जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल आणि तुम्हाला जर जीवनामध्ये देव मिळवायचा असेल, प्रत्येकाला वाटतं मला काय मिळायला पाहिजे? देव. पण तुम्हाला जर जीवनामध्ये देव मिळवायचा असेल तर शरण कुणाला गेलं पाहिजे? हरी प्राप्ती उपाय, 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 हरी प्राप्ती
करती समाधाने मुदती भवाची बंधने. आणि तुम्हाला जर जीवनामध्ये देव मिळवायचा असेल तर शरण कोणाला गेलं पाहिजे? धरावी संतांचे ते पाय. कोणाचे पाय पकडावे लागेल? संतांचे. संत म्हणजे कोण? तर माझ्या हनुमंतरायाच्या पायावर तुम्हाला डोकं टेकवावं लागेल, माथा टेकवावा लागेल. आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं हनुमंतरायाच्या पायावर डोकं टेकवलं ना तर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. का त्या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर ते म्हणजे संत आहे. मी तुम्हाला एक हिंदी गोटी सांगते, बारकाईने बघा. पृथ्वी सबसे बड़ी और तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष बड़ा, शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा, तो शंकर बड़ा, शंकर काहे का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने उठाड़ा, तो रावण बड़ा, रावण काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा, तो बड़ा कौन है? हनुमान बनता ही है, मतलब संत है. कळालं की नाही? पृथ्वी सगळ्यात मोठी आहे, पण कुणाच्या डोक्यावर? शेषाच्या डोक्यावर. तो बड़ा कौन? शेष बड़ा. शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. आता शेष कसला मोठा? त्यांचं वास्तव आहे भगवान शंकराच्या गळ्यामध्ये. मोठा कोण? शंकर बड़ा. शंकर काय का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा. शंकर कसले मोठे? कैलाश पर्वत कुणी उखाडला? रावणानं. तो रावण बड़ा. रावण काहे का बड़ा? वो तो प्रभू रामचंद्र के एक पान से उड़ा. रावण कसला मोठा? एका मानामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राने उडवलं. तो बड़ा कोण आहे? राम बड़ा. राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. राम कसले मोठे? रामाचं वास्तव्य कुठे आहे? माझ्या हनुमानजीच्या हृदयामध्ये. तो बड़ा कोण आहे? हनुमान भक्त आहे, मतलब संत आहे. ऐक नाही, लंकेला जाण्यासाठी सगळ्यांना पूल बांधावा लागला, पण माझ्या हनुमंतराय एका उड्डाणात जाऊन आले. याला कारण आहे का देवापेक्षा देवाचे भक्त हे मोठे आहेत. भगवान भक्त बरे कहा गाय संता सुना. भगवान भक्त बरे कहा गाय संता सुना. फूल बांधे रघुवीर चले उदिर गए हनुमान. फूल बांधे रघुवीर चले उदिर गए हनुमान. सगळ्यांना फूल बांधावा लागला, पण माझ्या हनुमानजी एका उड्डाणात जाऊन आले. की ताकद आहे जीवनामध्ये साधू आणि संतांमध्ये. म्हणून जीवनामध्ये शरण गेलं पाहिजे संतांना. आणि जर त्यांना शरण गेलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करत असताना आपल्या मुलांवर महिला मंडळ काय करायचे? हे जीवन जगत असताना चांगले संस्कार करायचे. मुला मुलींना चांगले वाढवायचं, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे. मी नेहमी सांगते का तुम्ही संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा. काय? तुम्ही संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा. कारण आजकाल लोक लागले धनाच्या मागं, पैशाच्या मागं. धन पैसा म्हटला काही एकमेकाचे खुनही करायला लोक मागे पुढे पाहत नाही. पण खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांकडे लक्ष देणं, आपल्या मुलावर आपल्या मुलीवर संस्कार करणं खऱ्या अर्थानं ही खरी काळाची गरज आहे. आता आपले मुलं चांगले जन्माला येत नाही. आपले मुलं मुली कीर्तनकार नाही, गायक नाही, वादक नाही. लेकरांकडे बघा, छोट्या छोट्या मुली आहेत, संस्थेमध्ये राहतात. आमच्या सोनाली दिदींच्या संस्थेमध्ये राहून आई वडील सोडून, घरदार सोडून, कुटुंब परिवार सोडून खऱ्या अर्थाने मुलं असतील या मुली असतील या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि हे खऱ्या अर्थानं आध्यात्मिक शिक्षण आहे. आपल्या लेकरांना अध्यात्माची गोडी या ठिकाणी लागली पाहिजे. पण आपले मुलं भजनातही नाही, आपल्या मुली भजनातही नाही, आपल्या मुली कीर्तनातही नाही, आपल्या मुली संतांच्या संगतीमध्ये नाही. याला कारण आहे महिला मंडळ. का तुम्हाला कधी डोहाळे चांगले लागले नाही? कुशल नाही म्हणला. लागले होते का? बरोबर आहे, तुम्ही नाहीच म्हणणार ना, लागलेच नव्हते. चांगले डोहाळे लागले असते तर खऱ्या अर्थानं मुलं मुली सुद्धा चांगले जन्माला आले असते. त्याचे भगवंताचं भजन करणारे, नामस्मरण करणारे. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय ना. कारण तुम्हाला 5वा 6वा 7वा महिना लागला तर आमच्या महिला मंडळाला डोहाळे लागतात. कुणाला माती खावीशी वाटते, कुणाला चिंचा खाव्याशा वाटतात, कुणाला बोरं खावीशी वाटतात, कुणाला वावरातले काळे ढेकळं खावीशी वाटतात, कुणाला मिसरी लावावीशी वाटते, कुणाला वाटते एवढं जोरदार पिक्चर चाललंय थिएटरला, जोडीनं जाऊया पिक्चर पाहूया. तुम्ही मला सांगा, डोहाळे जर पिक्चर पाहण्याचे लागले तर तुमचे मुलं सुद्धा पिक्चर सारखे हिरो झाले ना? हा परिणाम कशाचा आहे महिला मंडळ? खऱ्या अर्थानं डोहाळ्याचा आहे. आणि जर तुम्हाला माती खाण्याचे, चिंचा खाण्याचे, बोर खाण्याचे, वावरातले काळे ढेकळ खाण्याचे जर डोहाळे लागले ना तर तुमचे मुलं जन्माला येतील. पण कसे? सापडतील कुठं? ऐसा पुत्र दिला गुंडा त्याला वरातीमध्ये धुंडा. ऐसा पुत्र दिला गुंडा त्याला चावडीवर धुंडा. ऐसा पुत्र दिला गुंडा
त्याला मुली चौकीवर धुंडा ऐसा पुत्र दिगा गुंडा त्याला बियर बार मध्ये धुंडा. त्याला कारण आहे तुम्हाला डोहाळे चांगले लागले नाही. आणि जर महिला मंडळ तुम्हाला डोहाळे चांगले लागले तर मुलं कसे जन्माला येतील याचा विचार करा. त्यासाठी तुम्हाला डोहाळे चांगले लागले पाहिजे. आणि चांगले डोहाळे कसे लागले पाहिजे महिला मंडळ ऐकताय ना. 5वा 6वा 7वा महिना लागला. आमच्या महिला मंडळाला काय लागले पाहिजे स्मरण्यामध्ये काय लागले पाहिजे चांगले डोहाळे. कसे बाई पहिला ग मानसी बाई पहिला ग मानसी उभी होते मी अंगणात उभी होते मी अंगणात डाव्या कुशीला रंगणात तुम्हाला कोणतो देतो डाव्या कुशीला रंगणात तुम्हाला कोणतो देतो. बाई दुसऱ्या गमासी बाई दुसऱ्या गमासी जीव होतो या मुलाला जीव होतो या मुलाला आले संकट काश्मीरामध्ये तुम्हाला कोणतो देतो आले संकट काश्मीरामध्ये तुम्हाला कोणतो देतो. बाई दुसऱ्या गमासी बाई दुसऱ्या गमासी ही ध्यानात आणि ते हरे ही ध्यानात आणि ते हरे बाळ गाईल काल गिरीगा तुम्हाला कोणतो देतो बाळ गाईल काल गिरीगा तुम्हाला कोणतो देतो. बाई प्रवज्ञा बाई प्रवज्ञा ही वाजवित होते काळ ही वाजवित होते काळ संत रूपात येईल बाळक तुम्हाला कोणतो देतो संत रूपात येईल बाळक तुम्हाला कोणतो देतो तुम्हाला कोणतो देतो तुम्हाला कोणतो देतो. कसे डोहाळे लागले पाहिजे काय महिला मंडळ मी सांगितले ना असे डोहाळे लागले पाहिजे. कसे लागले पाहिजे बाई प्रवज्ञा गमासी मी वाजवित होते टाळ. आणि टाळ वाजवल्यामुळे माझ्या पोटी कोण जन्माला आलं संत रूपाने येईल बाळका जो बाळ जो रे जो. असे डोहाळे खऱ्या आपल्याला लागले ना. आणि जर तुम्हाला असे डोहाळे लागले तर खरे अर्थानं मुले कसे जन्माला येणार आहे ऐसा पुत्र दिगा गुंडा तिलाही लोकांमध्ये काय लागला पाहिजे झेंडा लागला पाहिजे. अशा मुलं खऱ्या अर्थानं आपल्या पोटी काय आले पाहिजे महिला मंडळ जन्माला आले पाहिजे. आईसा पुत्र देईगा गुंडा गुंड नाही बरं का आणि तर बारकाय नाही का घरी जाऊन माणसांनी सांगितलं गुंड गुंडा नाही गुंडा त्याच्या जातीलाही लोकांमध्ये खऱ्या अर्थानं काय लागला पाहिजे झेंडा लागला पाहिजे. अशी मुलं मुली खऱ्या अर्थानं आपल्या पोटी या ठिकाणी जन्माला आली पाहिजे. पण आपल्या पोटी चांगले मुलं मुली जन्माला येत नाही याला कारण आहे. आता आई वडिलांचे सुद्धा प्रकार झाले. काहींचे आई वडील चांगले तर पोरं वाईट काहींचे पोरं चांगले तर आई वडील वाईट
काहींचे आई वडील वाईट आणि पोरही वाईट, आणि काहींचे आई वडील चांगले आणि मुलंही चांगले. आता एक कलियुगाचे प्रकार आहे. आता काहींचे आई वडील चांगले पण पोरं वाईट. कोणाचे हो? आई वडील चांगले पण पोरं वाईट. कश्यप आणि दिदी दोघेही चांगले होते, पण त्यांच्या पोटी 2 राक्षस जन्माला आले. कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. 2 राक्षस त्यांच्या पोटी जन्माला आले. मग आई वडील चांगले असून सुद्धा, पारमार्थिक असून सुद्धा 2 राक्षस पोटी जन्माला आले. याला कारण आहे. संध्याकाळची वेळ म्हणजे पावन वेळ आहे, पवित्र वेळ आहे, हरिपाठाची वेळ आहे, भगवंताच्या भजनाची वेळ आहे, नामस्मरणाची वेळ आहे. या वेळेमध्ये कश्यपानं तिकडे समागम मागितला. चुकीच्या वेळी समागम झाल्यामुळं 2 राक्षस पोटी जन्माला आले. अन्याय तो त्यांचा नव्हे मायेच्या, माय बापे मिळालं साधी, माय बापे मिळालं साधी, माय बापे मिळालं साधी. समजलं का? तुकोबरायांचं प्रमाण आहे. अन्याय तो त्यांचा नव्हे मायेच्या, आणि माय बापे मिळालं साधी. आई वडिलांनी वेळेचं पालन न केल्यामुळं, चुकीच्या वेळी समागम घडल्यामुळं 2 राक्षस पोटी जन्माला आले. आई वडील चांगले, पोरं वाईट. आता पुढचा प्रकार आहे. काहींचे आई वडील वाईट पण पोरं चांगले. आता हिरण्यकश्यपू राक्षस, पण त्यांच्या पोटी कोण जन्माला आलं? भक्त प्रल्हाद. ज्या हिरण्यकश्यपूनं आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला काय केली होती हो? बंदी केली होती. पण त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद हा काही देवाचं नाव सोडायला तयार नाही. सारखं श्रीमन्नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे नारायण नारायण, हे श्रीमन् नारायण, हे नारायण नारायण, हे श्रीमन् नारायण, श्रीमन् नारायण नारायण नारायण, श्रीमन् नारायण नारायण नारायण, राक्षस होता ना, हिरण्यकश्यप राक्षस. मग त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला कसा आला? याचं कारण आहे का? राक्षस असून सुद्धा मुलगा चांगला जन्माला आला. याला कारण आहे, ज्या वेळेला हिरण्यकश्यप तपश्चर्येसाठी निघाले आणि तपश्चर्येसाठी निघालेले असताना एका दगडावर नारायण नाव पाहिलं. ज्यानं आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायला बंदी केली, दगडावर नारायण पाहिलं, अपशकुन झाला आणि म्हणून खऱ्या अर्थानं परत मागे फिरले. मागे फिरल्यानंतर कयाधू माता विचारते का हो, तुम्ही तर तपश्चर्येला गेले होते ना, मग मागे का आले? त्यावेळेला ते म्हणतात अपशकुन झाला, कारण दगडावर नारायण लिहिलं होतं. घरी आल्यावर कयाधू मातेनं 100 वेळा नक्की नारायणच होतं का, नक्की नारायणच होतं का, नक्की नारायणच होतं का? हिरण्यकश्यपूला खुश केलं, अगदी भजी करून वाढले आणि 100 वेळा तोंडातून काय बोलून घेतलं? नारायण नारायण नारायण. दोघांच्या चित्तात नारायण असल्यामुळं, समागम झाल्यामुळं दोघेही राक्षस असून सुद्धा मुलगा भक्त प्रल्हाद जन्माला आला. आहे का नाही? का? कारण आई वडील जरी वाईट असले तरी भगवंताचं नाव मुखात आल्यामुळं भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. म्हणजे आई वडील वाईट पण मुलगा खऱ्या अर्थानं चांगला. आणि याच्या पुढचा एक प्रकार आहे महिला मंडळ. आता काहींच्या आई वडीलही वाईट आणि पोरही वाईट, एकही चांगलं नसतो. आहे का नाही? जसं की एक मुलगा रात्रीच्या वेळी शेजारच्या आंबे चोरायला गेला. ऐकताय ना? माझी भाषा कळते ना? कळते ना? वा वा. बघा,
शेजारच्या आंबे चोरण्याकरता गेला आणि आंबे चोरण्याकरता गेल्यानंतर त्याने विचार केला दिवसा डोळे हा बाबा एकही आपल्याला आंब्याचं पाड खाऊ देत नाही. पण हा रात्री झोपला ना, रात्री 12 वाजता याच्या आंब्याला एकही आंबा ठेवायचा नाही. रात्री 12 वाजले यानं बॅटरी घेतली, टॉर्च घेतला, आंब्याच्या झाडावर चढला आणि पटापटा पटापटा वरून आंब्याचे पेरे पाड खाली फेकू लागला. खाली फेकत असताना 12, 12:15, 12:30 वाजले. या घरमालकाला, आंब्याच्या मालकाला आली जाण, हा बाथरूमला म्हणून बाहेर आला. उठल्या उठल्या याचं लक्ष कुठं? आंब्याच्या झाडावर. आता आंब्याच्या झाडावर टॉर्च दिसला, बॅटरी दिसली. अरे आपले आंबे कोणीतरी चोरतय. यानं ही बॅटरी घेतली आणि पळत निघणार. तेवढ्यात म्हणाला, चोरानं जर मला बॅटरी घेऊन जाताना पाहिलं तर चोर पळून जाईल, मला चोराला पकडायचे. याने बॅटरी बंद केली आणि बॅटरी बंद करून पळत पळत आंब्याच्या झाडाखाली गेला आणि गेल्यानंतर बॅटरी लावली आणि जो आंबे चोर होता ना त्याच्या तोंडावर फोकस लावला. काय लावला? खालून बॅटरीचा फोकस लावला. तर फोकस लावल्यावर कळालं हा तर माझा शेजारी आहे. म्हणतो का रे, दिवसा ढवळ्या गोडगोड बोलतो आणि रात्रीच्या वेळी माझेच आंबे चोरतो काय? थांब, तुझं नाव तुझ्या बापाला सांगतो. काय म्हटला? थांब, तुझं नाव तुझ्या बापाला सांगतो. दिवसा ढवळ्या गोडगोड बोलतो आणि रात्रीच्या वेळी माझेच आंबे चोरतो. तो म्हटला काय? माझा मग कोणाला सांगणार? म्हणजे तुझ्या बापाला. आणि माझा बाप शेजारच्या फांटीवर तुमचेच आंबे चोरतोय. आता बापाही चोऱ्या करतो, पोरगाही चोऱ्या करतो. सांगायचं कोणाला? आई वडील वाईट आणि पोरं सुद्धा वाईट. आणि याच्यात एक शेवटचा प्रकार आहे. काहींच्या आई वडीलही चांगले आणि मुलं सुद्धा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ आई वडील चांगले, पोरही चांगले. विठ्ठल पंत, संन्याशाच पंत, रुक्मिणी माता 1.25 लाख प्रदक्षिणा जिनं खाल्या अर्थानं या ठिकाणी त्या आळंदीमध्ये जयाची वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळालेला मुले कळीरते काय नोही महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगे. दोघांच्याही जीवनामध्ये परमार्थ असल्यामुळं त्यांच्या पोटी कोण जन्माला आलं? देव जन्माला आले. याला कारण आहे आई वडिलांचं बीज कसं होतं? शुद्ध. आणि शुद्ध बीज असल्यामुळं निवृत्तीनाथ म्हणजे सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शंकर, महाविष्णूचा अवतार. सर हा माझा ज्ञानेश्वर. आई वडिलांचं बीज शुद्ध असल्यामुळं देवच पोटी जन्माला आले ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भगवान विष्णू. ऐकणे ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. सोपान देव म्हणजे ब्रह्मदेव आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. आई वडिलांचं बीज शुद्ध असल्यामुळं जन्माला कोण आलं? देवच पोटी जन्माला आले. कारण चांगले मुलं जन्माला येण्यासाठी आई वडिलांचं बीज कसं असावं लागतं? अभंगाच्या पहिल्या जन्माचं. Happy birthday.
वा वा छान. तिला चरणामध्ये शुद्ध विधा पोटे हरे रसार गोमटे. का आई वडिलांचं बी शुद्ध असेल तर देवच पोटी जन्माला आले. हरे रसार गोमाते म्हणून आपल्या पोटी खऱ्या अर्थानं मुलं चांगले जन्माला घाला. ऐकाय पण आपल्याला फक्त वंशाला काय पाहिजे? काय पाहिजे? दिवा पाहिजे. कशाला? पेटवायला पाहिजे का? हा चांगला निघाला तर ठीक आहे, तर पेटवल्याशिवाय दुसरं काही करत नाही. फक्त देवा मला वंशाला दिवा दे. ऐका नाही, हे आपल्याकडे नाही. अहो देवाकडे जाताना चांगलं मागा, चांगलं मागा, चांगलं जगा. देवीच्या दरबारात गेले ना तर देवी समोर मागणं मागायचंय. चांगलं मागा. ऐका नाही, देवाकडे मागायचं असेल तर बाबा हो खऱ्या अर्थानं आपण चांगलं मागणं मागितलं पाहिजे. माझ्या जिजामाता देवीच्या दरबारात गेल्या आणि बलात्कार आणि अत्याचार हे देवी मला सहन होत नाही ग. तुला मुलगा द्यायचाय का? सारे शूर दे, वीर दे, देशाचं रक्षण करणार दे, आया बहिणीची इज्जत राखणारा मुलगा तू माझ्या पोटी जन्माला घाल असं सागरे माझ्या जिजामातेनं शिवाई देवीच्या पायथ्याशी असलेल्या, शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाई देवीला या ठिकाणी घातलं होतं. माझ्या जिजामाता रोज देवीच्या मंदिरामध्ये जायच्या आणि देवीला जाऊन सांगायच्या, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, असं साकडं माझ्या जिजामातेनं हे देवी दारुगड मुलगा द्यायचाय ना, शूर दे, वीर दे, देशाचं रक्षण करणार दे, आया बहिणीची इज्जत राखणार मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. देवीला साकडं घातलं तर वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे शिवाजी महाराज जन्माला आले. पण कुठे? पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. हनुमान शिवाजी ही राजन्म शिवाजी
काय असं सांगलं जातलं होतं, हे देवी तुला मुलगा द्यायचा शूर दे, वीर दे, देशाचं रक्षण करणारा दे, आणि आया बहिणीची इज्जत राखणारा मुलगा तू माझ्या पोटी जन्माला घाल. आणि तुम्हालाही सांगते माता हो, वाज राहिला तरी चालेल पण खायला काळ आणि होईला, कळते ना माझी भाषा, वाज राहिला तरी चालेल पण खायला काळ आणि होईला भार, असे पोरं जन्माला घालायचे, मुलं जन्माला घालायचे पण कसे कसे हो? जननी जने सो भक्त जने दाता बनियाशो, जननी जने सो भक्त जने दाता बनियाशो, नहीं तो बड़ी मान बने यो काय कानो, नहीं तो बड़ी मान बने यो काय जननी जने सो भक्त जने दाता बने या शूर, नाही तो बरी वांज भली क्यों खाएगा नूर. म्हणून मुलं चांगले जन्माला घाला माझ्या राजांसारखे, जिजा मातेनं देवीनं सांगणं घातलं आणि मुलगा चांगला जन्माला आला. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, अतिशय गोड आणि समर्पक प्रमाण दिलेलं आहे. ऐक नाही काय दिलेलं आहे, काय सांगितलं, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐसी तरी देवी, तैसी मेरा मुक्ताबाई. ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐसी तरी देवी, जैसी मीरा मुक्ताबाई, माझ्या मीराबाई सारख्या मुक्ताबाई सारख्या मुली जन्माला आल्या पाहिजे. आणि जग म्हणे त्याला बाबा, सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे त्या लेकराला. असे मुलं आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. जिजा मातेनं साकडं घातलं देवीला, मुलगा जन्माला आला माझ्या राजांसारखा. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्या वयाच्या 16व्या वर्षी आपले मुलं काय करतात, काय करतात आपले पोरं, बोला. वयाच्या 16व्या वर्षी आपले पोरं वरात डीजे आणि गाणं ठरलेलं. 16 वर्ष धोक्याचं गाणं, 16 वर्ष धोक्याचं. बाबा हो, हे धोक्याचं आहे का मोक्याचं आहे याचा जरा बारकाईने विचार करा. हे धोक्याचं नाही, हे मोक्याचं आहे. या वयात आपल्या मुलांना चांगले पडणं लागले पाहिजे. ज्या वयात माऊली ज्ञानेश्वरी लिहिते, ज्या वयाच्या 16व्या वर्षी रात्री हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात, आणि वयाच्या 16व्या वर्षी आपले मुलं मुली जरा काय करतात याचा जरा बारकाईनं विचार करा, याचा जरा बारकाईनं विचार करा. म्हणून सांगते मुलं जन्माला आले पाहिजे माझ्या राज्यासारखे. फुकट माझ्या राज्याचं नाव सगळं महाराष्ट्रभर गाजत नाही. आणि धार बंद झालाय किंवा पाहिजे, आणि
महाराष्ट्राच्या मातीला शिवाजी राजांसाठी कल्याणी नाही महाराष्ट्राच्या मातीला. एका वाक्यात सांगते शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं बार काही नाही का, कारण आपले मुलं असे जन्माला आले पाहिजे म्हणून सांगते. 65 किलोची तलवार वागवली त्याचं नाव येसाजी, पण 1000 चतुर्षेच्या झुलेला तो त्याचं नाव नाही. हात तुला नाही लढत राहतो त्याचं नाव नाही. 8 तासात जेवढं उडा मिळालं त्याचं नाव धनाजी. त्या कसात शत्रूच्या छातीला फटको त्याचं नाव संताजी. त्याने भागाला उभा भरतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो. त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. कोणा जन्माला कोणासारखे माझ्या राजासारखे म्हणून पहिला मानाचा मुजरा आधी नामाना शोभाला करीते. Yeah.
या देशाला पिलावून कसे देशाला पिलावी कविता छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बाळासाहेब जिजाऊ माता की अमरावती माता पिता की राजमाता जिजाऊ माता की बजरंगबली हनुमान की हर हर माझ्या राजाने दोन पोवाडे मी तुमच्यासोबत एकत्र घातले दोन पोवाडे मी तुम्हाला मिक्स करून दाखवले हर हर महादेव गर्जना केल्याशिवाय माझ्या राजानं त्यांच्या पावड्यांनी कधीच युद्धाला सुरुवात केली नाही हो त्यांच्या तोंडामध्ये सुद्धा महादेवाचं नाव होतं माझ्या शिवाजी महाराजांच्या तोंडात देवीचं नाव होतं माझ्या जिजामातेच्या तोंडामध्ये देवीचं नाव होतं आणि म्हणून त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जन्माला आलेले आहेत 33 कोटी देवांचे हजार मंदिरे 33 कोटी देवांचे हजार मंदिरे पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर बनवणारा राजा म्हणजे माझा शिवाजी राजा आहे माझा शिवाजी राजा आहे माझा शिवाजी राजा आहे आणि म्हणून असं जगामध्ये माझ्या राजांना मानाचं स्थान आहे कारण या समाजासाठी एवढं त्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आहे पण जिजामातेनं मुलगा जन्माला घातला कसा खऱ्या अर्थानं माझ्या राजांसारखं म्हणून आपले मुलं जन्माला आले पाहिजे शिवाजी महाराजांसारखे बरं का आणि राजांसारखं बोलणं कसं असलं पाहिजे गोड पण आपले तोंड कधी गोड बोलत नाही आपले तोंड कधी चांगले बोलणार नाही एखाद्याचं नाव जर बाळासाहेब असलं तर आपण काय म्हणणार अरे बाळाच म्हणणार खरे एखाद्याचं नाव बाळासाहेब असलं तर आपण बाळच म्हणणार बोलायला तोंड दिले चांगलं बोला ना बिघडतं कुठं एखाद्याचं नाव असतं छान संतोष तर आपण काय म्हणणार संध्याच म्हणणार वा खरंय एखाद्याचं नाव कोण असतं राजेंद्र पण आपण त्याला तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे बोला काय म्हणतात राजाच म्हणतात सांगायचं एक मुद्दा आहे का भगवंतानं बोलायला तोंड दिले मग कसा बोलला पाहिजे आ कसं बोलला पाहिजे चांगलं ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साचानी बाबा मी तुले करी रसाळा शब्द जैसे कल्लोळा अमृता चांगलं बोला बोलायला तोंड दिले आमचं महिला मंडळ सुद्धा एखादीचं नाव जर शांताबाई असलं तर काय म्हणणार हा शांतीच म्हणणार बघा किती हसून सांगतात एखादीचं नाव गंगूबाई असलं तर काय म्हणणार गंगे वा म्हणजे भगवंतानं बोलायला तोंड दिले चांगलं बोला ना बिघडतं कुठं पण तोंड देऊन सुद्धा आपण कधी खऱ्या अर्थानं या तोंडानं चांगलं बोलत नाही पण भगवंतानं बोलायला तोंड दिले या तोंडानं चांगलं बोला या मुखानं खऱ्या अर्थानं चांगलं बोला महिला मंडळ धुणं धुताना भांडी घासताना स्वयंपाक करताना भाकरी करताना शिव्या देताना देवाचं भजन करा म्हणजे शिव्या द्यायची गरज पडायची नाही ना हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला उठता बैसता हरी बोला ये हरी बोला लोकांचे हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बैसता हरिबोला हरिबोला एकांती हरिबोला लोकांती देह त्यागांती हरिबोला पण भगवंतानं बोलायला तोंड दिलंय या तोंडानं काहीच्या काही खायचं नाही या तोंडानं काहीच्या काही प्यायचं हा म्हणतात या तोंडानं काहीच्या काही खायचं नाही या तोंडानं काहीच्या काही प्यायचं नाही तर या तोंडानं काय करायचं आपण काय दुसऱ्या अमृताची वाणी
मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. कळलं का? या तोंडाने काहीच्या काही खाऊ नका, या तोंडाने काहीच्या काही पिऊ नका. या तोंडानं मनापासून खऱ्या अर्थानं भगवंताचं काय करा, भजन करा. कारण भगवंतानं तोंड दिले कशाला, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम किंवा घेई 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 माझे माझे गोड नाम विठ्ठलाचे. कशाला दिले? घेई घेई माझे गोड नाम विठ्ठलाचे. डोळे तुम्ही घ्यावे सुगा महा विठोबाचे मुख. भगवंतानं तोंड दिले काय अर्थानं त्याचं भजन करण्यासाठी. म्हणून या तोंडानं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपला उद्धार करायचा असेल तर सेवा आई बापाची करा. जीवनामध्ये आपला उद्धार करायचा असेल तर संगत संतांची करा. आणि जीवनामध्ये आपल्याला उद्धार करायचा असेल तर भजन कोणाचं करावं लागेल, विठोबा रखुमाई.
तुझे चरणात सतिया पांडुरंगा प्रथा मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार महायोग पिठत भीमरथं वरं पुंडरीकायनतं मुनिन्द्रहे समागतं तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिवाससंनीलमेधावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्तकाशं वरमद्विष्टिकाया समन्यस्तपानं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमधा मुकुटीधराळि कारुण्यसिंहा भवदुःखहारी उदवीण शंभो मदगोनतारी चले आगोची पवन कुमार चले आगोची पवन कुमार पधारोरी कीर्तन 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 रामाजी कोणाला कानाजी कोणाला रामाजी कोणाला कळी कोणाला रामाजी कोणाला कानाजी कोणाला रामाजी कोणाला कळी कोणाला चले आगोची पवन पधारोरी कीर्तन चले आगोची पवन पधारोरी कीर्तन चले आगोची पवन पधारोरी कीर्तन चले आगोची पवन पधारोरी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी यारे सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पीका कुजरी नाही जणली बोलतो वचनी अति भाविता इदारणार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी विठला
या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा सुंदर असा श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये चालणारा सुंदर असा श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळ अष्टमी सोहळा हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट कृष्णानगर चिंचवड पुणे आयोजित संगीत गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि महिला कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू आहे. तुम्ही सर्व मंडळींनी गोड असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हा सर्व महिलांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. गाणाऱ्या महिला आहेत, मुली आहेत, टाळकरी मुली आहेत, टाळ घेऊन सुद्धा उभ्या असणाऱ्या आमच्या महिला मंडळी आहेत, कीर्तनकार सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी लेडीज आहे. असं गोड आगळं वेगळं नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. हनुमान सेवा ट्रस्ट कृष्णानगर तुम्ही सर्वांनी मिळून गोड असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळीचे या ठिकाणी मनापासून मी परत एकदा मनापासून आभार मानते. हनुमंत या ठिकाणी अध्यक्ष आहेत हनुमंतराव मेहत्रे, सचिव आहेत या ठिकाणी आमचे अप्पासाहेब सायकल आणि बाकी या ठिकाणी ट्रस्टी असेल, कमिटी असेल. कारण सप्ताह करणे एकट्या दुकट्या माणसाचं बाबा काम नाही, एकल्याचा नोया खेळ आणि म्हणून वेळ मेळविला. सप्ताह करणं एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही. का? कारण सप्ताह करणं म्हणजे कीर्तनकार आले, गायक आले, वादक आले, टाळकरी मंडळी आले, हार्मोनियम वादक आले, मृदुंग वादक आले, साऊंड सिस्टम वाले आले, अन्नदान देणारे आले आणि अन्नदान सेवन करणारे सुद्धा आले. ज्या वेळेला सगळी मंडळी एकत्र येताना त्यावेळेला सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत असतो. त्याप्रमाणे तुम्ही सर्व मंडळींनी मिळून गोड असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळीचे या ठिकाणी मी मनापासून परत एकदा या ठिकाणी आभार मानते. आणि तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त बनाय विठ्ठल महाराज वाचवले यांच्या गुरुकृपेने या ठिकाणी माझे वडील हरिभक्त बनाय वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्त बनाय वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडके लेक मी संताची, लाडके लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. अकई चुडा हत्याला अंगण मोती नकला बोल मुडाली शृंगारीला चौऱ्यांशीचा सिक्का केला तुका तुकी उतरला सहा नदीचा कबूल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेक असल्यामुळं खऱ्या अर्थानं सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभी आहे. आणि सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सुंदर असा गोड असा अभंग या ठिकाणी कार्यक्रमासाठी निवडलेला आहे. आता ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला आहे त्यांचा अधिकार किती मोठा आहे हो का? ज्या तुकोबरांचा कथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो खऱ्या अर्थानं कुठं तरंगला? पाण्यावर तरंगला. उदकामाची वह्या ठेवणी कोरड्या आणि दाखविले रुकड्या विश्वया. एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं माझे तुकाराम महाराज आहेत की ज्यांची तुलना प्रत्यक्ष ब्रह्मदेवा बरोबर केलेली असताना ब्रह्मदेवापेक्षाही माझ्या तुकोबरांचं पारडं जड घडावं एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं तुकोबरा या तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनमोनी रामेश्वरी मनमोनी रामेश्वरी
चरणी मस्तका ठेविले आरती तुकाराम. म्हणजे ज्यांची तुलना ब्रह्मदेवाबरोबर केल्यानंतर ब्रह्मदेवापेक्षाही माझ्या तुकोबरांचं पारडं जड भरावं एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं तुकुंबराया. आणि त्यांचा सुंदर असा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला बघा, या अभंगाद्वारे खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझे तुकोबराया काय म्हणतात, काय सांगतात तो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमटी. शुद्ध बीज म्हणजे खऱ्या अर्थानं वडील आहे आणि शुद्ध पोट म्हणजे आई आहे. शुद्ध बीज म्हणजे वडील, शुद्ध पोट म्हणजे आई. चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले मुलं कसे असतात हो, फळे रसाळ गोमटी. रसाळ जन्माला येतात, गोमटी जन्माला येतात. याला कारण आहे का त्या आई वडिलांनी काय केलेलं आहे. मुखी अमृताची वाणी देहा देवाचे कारणे. रात्रंदिवस खऱ्या अर्थानं भगवंताच्या नावाचा जप केला, ध्यान केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं. परिणामी खऱ्या अर्थानं मुलं कशी जन्माला आली, चांगली जन्माला आली. याला कारण आहे का त्यांनी त्यांच्या मनानं सुद्धा खऱ्या अर्थानं चांगला विचार केला, मनामध्ये भगवंताला पूजलं आणि आपलं मन गंगेसारखं पवित्र निर्मळ ठेवलं. सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा. गंगेसारखं पवित्र मन खऱ्या अर्थानं त्यांनी ठेवलं, निर्मळ मन ठेवलं. ज्या मनामध्ये कधी वाईट विचार आले नाही, उलट या मनाला कैसे गंगाबाई कैसे जाते जैसी गंगाबाई तैसे जाचे मन भगवंता ताया जवळ. भगवंता ताया जवळ. जैसी गंगाबाई तैसे जाचे मन आणि भगवंत जाण तया जवळी. त्या ठिकाणी काय हो, खऱ्या अर्थानं माझा देव आहे म्हणून तिसरं चरण मी बोलले. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आणि अशा मंडळीचं जर तुम्हाला आम्हाला दर्शन झालं का ज्यांचं मन गंगेसारखं पवित्र आहे, निर्मळ आहे आणि ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं भजन आहे, नामस्मरण आहे आणि ज्यानं खऱ्या अर्थाने चांगली मुलं जन्माला घातली, अशी मंडळी जर आपल्याला संत मंडळी भेटले तर तुकोबराय म्हणता का त्यांच्या दर्शनानं तुका म्हणत जाते ताप दर्शने विश्रांती. तुमच्या जीवनाचा पाप ताप खऱ्या अर्थाने गेल्याशिवाय राहत नाही. त्रिविध तापाची झाली बोलबण देखिले चरण वैष्णवांचे. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या तीनही तापाची बोलबण झाल्याशिवाय राहत नाही. पण किंवा जर त्या संताला शरण गेलं तर हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला भयंकर अशा मृत्यू लोकांमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात. प्रत्येक जण इथं जन्माला आलाय. तुम्ही आले, मी आले, आपण सर्वजण आलेलो आहोत. इथं जन्माला येऊन महिला म्हणतात तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं आपला काय करायचं आहे, उद्धार करायचा आहे. मग इथं जन्माला येऊन तुम्हाला मला आपल्या सर्वांना आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं माणसानं जन्माला येऊन काय केलं पाहिजे.
जन्मा येऊन या देख आणि करा देहाचे सार्थक आणि या देहाचं सार्थक जर खऱ्या अर्थानं तुम्हाला करायचं असेल तर बाबा या देहाचं सार्थक होईल मग केव्हा तुला म्हणे जन्मा आल्याची सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया ज्या वेळेला खऱ्या अर्थानं भगवंताच्या पायावर या ठिकाणी आपण डोकं टेकवला त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. याला कारण आहे का प्रत्येकाला जीवनामध्ये काय पाहिजे महिला मंडळ सुख पाहिजे ना. काय पाहिजे तुम्हाला जीवनात सुख. पुरुष मंडळ तुम्हाला काय पाहिजे सुख पाहिजे. कुणाला वाटतं का मला दुःख व्हावं वाटतं का नाही ना. ना बाबा भागवतामध्ये वर्णन करतात माझा लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भाविना जीवे नमाचिताई दुःख पावे एने स्वभावे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं गो. कधीच कोणाला वाटत नाही. याला कारण आहे का प्रत्येकाला जीवनामध्ये काय पाहिजे काय पाहिजे सुख पाहिजे. मग सुख जर तुम्हाला जीवनामध्ये पाहिजे तर ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे ना. सुख मागायला कुठे गेलं पाहिजे महिला मंडळ. जो सुखरूप आहे ज्याच्याकडे सुख आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. पण आपण सुखरूप ऐसा सुख